आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मित्रांनो, बोगस आणि घुसखोरी हा विषय आहे, परंतु तो विषय निवडणुकीपर्यंत घुसखोरी मध्ये पोहोचलेला आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यामधील दोडाईच्या वरवडे नगर परिषद या नगर परिषदेचा बिनविरोध निवडणुका झाल्या आणि त्या बिनविरोध निवडणुकांमध्ये बहुतेक जण बोगस जातीचे दाखले घेऊन नगराध्यक्ष बनलेले आहेत। हाच प्रकार आता नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत चालू आहे, पिंपरी चिंचवड पुणे मध्ये चालू आहे। पण मित्रांनो, केवळ निवडणुकीत बिनविरोध निवड होते हा मुद्दा नाही, तर घुसखोरी जी होत आहे ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे की दरवर्षी 267, 268, 270 बोगस राजपूत बांबे MBBSच्या ऍडमिशन मध्ये घुसखोरी करून विमुक्त आणि भटक्या जातींच्या जागांवरती डल्ला मारत आहे। गेल्या 10 वर्षात आम्ही 2018 पासून गेल्या 10 वर्षातली जर आकडेवारी पाहिली तर किमान 1500 MBBS आणि 1500 इंजिनिअरिंग बोगस घुसखोरी झालेली आहे। नोकरीतही घुसखोरी झालेली आहे। आम्ही जिल्हा जात पडताळणी समित्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत। त्या जिल्हा जात पडताळणी समित्यांमध्ये गेल्या 10 वर्षात 10,000 तक्रारी केलेल्या आहेत। काही जिल्हे तर बोगस घुसखोरी या प्रश्नाची तक्रार केलेली नोंद घेत नाहीत आणि सर्रास दाखले वितरित करतात भ्रष्टाचार करून। त्यातला एक जिल्हा आहे बुलढाणा। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या नागपूर विधान परिषद अधिवेशनात 2 अधिकारी निलंबित करण्यात आले, एक वैशाली हिंगे आणि दुसरी अनिता राठोड। आमचं तर म्हणणं असं आहे की केवळ यांना निलंबित न करता सस्पेंड करावं, परंतु केवळ यांनाच निलंबित करून न थांबता खरे मासे मोठे मासे मनोज बेनट बुलढाण्याचे अधिकारी, गुलाबराव खरात बुलढाण्याचे अधिकारी त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून कोट्यवधीची माया जमा करून बोगस राजपूत बांधत्यांना आणि बोगस छप्परबंदना, बोगस गाडी लोहार जातीचे दाखले वितरित केलेले आहेत। एक दाखला 5-5 लाख रुपयाला विकला जातो। मित्रांनो, या लोकांनी विमुक्त आणि भटक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्य प्रवाहात आणण्याची जी भूमिका गेल्या अनेक वर्षात राबवली आहे, तर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या लोकांना शासनाची जी सवलत आहे ते मिळवून देण्याचं कारस्थान जे बिगर मागासवर्गीय आहेत, बिगर मागासवर्गीय म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या विभागातील बहुतेक लोकांनी घुसखोरी करून विमुक्तांच्या 14 जातीचं नुकसान केले आहे। विमुक्तांमध्ये बंजारा, राजपूत, बामटा, टकारी, कैकाडी अशा 14 जाती ज्या येतात, त्या 14 जातीच्या लोकांना मिळणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, शिष्यवृत्ती, नोकरी, निवडणूक याच्यामध्ये ज्या सेवेचा फायदा मिळतो तो मिळू देत नाहीये आणि आमच्या लोकांचं प्रचंड नुकसान या माध्यमातून होत आहे। मी आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की 50 प्रकरण बुलढाण्याचे गेल्या 15 दिवसापूर्वी जे नागपूर अधिवेशन झालं त्या नागपूर अधिवेशनात 50 प्रकरण यामध्ये अनियमितता आढळून आली की जे 50 प्रकरण बुलढाण्याने वितरित केले आहेत, तर कोणताही पुरावा न बघता त्यांना जात दाखले आणि वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत। 568 प्रकरण त्याच बुलढाण्याची आणखी चर्चेला आहेत आणि जवळजवळ 1500 प्रकरणात आम्ही औरंगाबाद कोर्टात याचिकाही दाखल केलेली आहे। आमचे राजेश राठोड त्या संदर्भात काम करतात आणि आमचे संदेश चव्हाणजी मोर्चे, आंदोलन आणि जमिनीवरची लढाई यासाठी जवळजवळ 75 तालुक्यात
निवेदनं देणे, रास्ता रोको करणे, आंदोलनं करणे. आझाद मैदानवरती सुद्धा आमचे 2 मोठे आंदोलनं झाले आणि या आझाद मैदानवरती आमचे आंदोलन झाल्यानंतर त्यावेळेला बोगस लोकांनी ठरवलं होतं की राजपूत भामट्यामधला भामटा शब्द हटवून टाका. भामटा शब्द जर हटवला तर देशातले सगळे राजपूत हे विमुक्त बनतील आणि मग आमच्या सवलती त्यांना जातील. आम्ही त्या भामटा शब्द हटवण्याला विरोध केला. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, त्याच्यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना प्रत्यक्ष मीटिंग मध्ये भेटून याची सगळी माहिती दिली. त्या आधीचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनाही माहिती दिली आणि प्रत्येक पातळीवरती भामटा शब्द हटवला जाऊ नये म्हणून आंदोलन केलं. विधान परिषदेत, विधानसभेत जी घोषणा करण्यात आली होती की SIT नेमण्यात येईल, तर SIT नेमण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अतुल सावेने आज घोषणा केली आणि उद्या घोषणा रद्द करण्यात आली, अशा प्रकारची भूमिका घेतली. तर हे अशा प्रकारची भूमिका घेण्याचं कारण काय? तर SIT ही कुणासाठी होती? तर जे बोगस आणि घुसखोर आहेत त्यांचा शोध घेऊन, यांची माहिती घेऊन, त्यांना कायद्याच्या कक्षेत बसवून त्यांना कठोर शासन करणे. देणारे आणि देणारे कोण? तर सर्टिफिकेट देणारे अधिकारी, घेणारे कोण? तर जात दाखले घेणारे तमाम मागासवर्गीय. मग त्याच्यामध्ये सवर्ण राजपूत, अहिराणी भाषिक राजपूत, मराठी भाषिक राजपूत, बिना जातीचे लोक आणि परदेशी. जो उत्तर भारतातून महाराष्ट्रामध्ये आलाय त्याला आपण सर्रास परदेशी म्हणतो. दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आलेल्याला आपण परदेशी म्हणत नाही. अशा परदेशी लोकांनी राजपूत भामट्यामध्ये घुसखोरी करून सवलती घेतल्या आहेत. अशाच परदेशी लोकांना ओबीसीच्या सवलती प्राप्त आहेत. महाराष्ट्रात 220 नंबरवर परदेशी लोकांना महाराष्ट्रात सवलत मिळते आणि ह्या सवलती घेत आहेत कोण? तर वर्मा, शर्मा, दीक्षित, पांडे या नावाचे ब्राह्मण लोक सवलत घेत आहेत. माझा अहिराणी राजपूत, मराठी भाषिक राजपूत, मीना जातीचे आणि परदेशी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. 2017च्या निकाल पत्रात असं नमूद आहे की 11,700 लोकांनी घुसखोरी केलेली आहे. अशा 11,700 लोकांना महाराष्ट्र शासनाने सेवेतून बडतर्फ करावं, काढून टाकावं, त्यांनी घेतलेले सगळे लाभ काढून घ्यावे. परंतु महाराष्ट्र शासनाने काय केलं? त्यांना सेवेतनं काढून न टाकता त्यांना अधिसंख्य पदं निर्माण करून त्यांना अजूनही सेवेत सांभाळून ठेवलंय आणि करोड रुपये पगार, त्यांना महिन्याचा 600 कोटी रुपये पगार ह्या बोगसांना देत आहे. ते महाराष्ट्र शासन त्यांना वाचवत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आव्हान या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. 11,700 लोक जर आदिवासीच्या किंवा बोगसांच्या सवलती घेऊन महाराष्ट्रात काम करत असतील तर आम्ही रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी काय करावं? आमच्या लोकांना कधी संधी मिळणार? राजपूत भामटा ही माझी गुन्हेगार जमात आहे. नाही, हिंदी की बाहेरची होती? एमपी मधून तुम्ही आलात की मूळचे मराठी? ही मुंबई प्रांतात पुणे, अहमदनगर, ठाणे, मुंबई, अंबरनाथ, पुण्यामध्ये मोंढवा, सोलापूर सेटलमेंट, उमेदपूर सेटलमेंट, सांगली आणि कावाशीपुरा, भाडूक, कुर्ला ह्या भागात राजपूत भामटे राहत होते. याचे पुरावे उपलब्ध आहेत आणि यांचा व्यवसाय होता गुन्हेगारी स्वरूपाचा, ब्रिटिशांना त्रास देण्याचा. दोन लाख प्रमाणपत्र वितरित झालेले आहे. तर तुम्ही त्यातून शोध कसा घेणार? तुमच्या माध्यमातून आम्हाला हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. 2 लाख दाखले शोध घेण्यासाठी प्रक्रिया जी आहे, ज्या पडताळणी समित्यांनी आजपर्यंत दाखले वितरित केले त्यांची संख्या मागवणे, त्या संख्येचं वितरण करणे, छाननी करणे, आमचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेणे, आमच्या प्रत्येक जातीचे 2-2 प्रतिनिधी छाननी समितीत घेणे, मग आम्ही त्यातले कोण बोगस आहेत आणि कोण खरे आहेत यांचं वर्गीकरण करून त्याच्यासाठी शासनाला मदत. आपण जे होतो ते मुंबई प्रांत म्हणजे ब्रिटिश
राज्य मुंबई राज्य ह्याच्यामधले त्या लोकांचे जे पुरावे आहेत ते पुरावे इथे असण्याचं कारणच आहे. आमच्या इथल्या लोकांचे पुरावे इथे आहेत आणि घुसखोरी जी होते की जे स्वतःला सवर्ण म्हणतात, राजपूत म्हणतात, आम्ही माझी गुन्हेगार जमाती आहोत की ज्या ब्रिटिशांनी 1871च्या कायद्यानुसार जेलमध्ये टाकल्या. मुंबई प्रांतामध्ये 52 सेटलमेंट जेल निर्माण केले. 1923 ते 1932 माझे वडील महायोग्य सेटलमेंट अकलूज बारामती या जेलमध्ये बंद होते. वय वर्ष 9. असं असताना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याची प्रथा ब्रिटिशांनी जे लागू केली होती त्यांच्यासाठी सवलती एक्सेस खाली आल्या. त्या थाडे कमिशनच्या अनुषंगाने थाडे कमिशनची स्थापना झाली 1958. तेव्हा मुंबई राज्य होतं. थाडे कमिशन पूर्ण झाला तो 1960 मुंबई राज्य होतं. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर 1 मे 60 ते 21 नोव्हेंबर 61च्या दरम्यान वसंतराव नाईक वगैरे मुख्यमंत्री आल्यानंतर ठाणे कमिशनचा स्वीकार झाला. भटक्या विमुक्तांना 4% सवलती लागू झाल्या. त्या लोकसंख्येच्या प्रमाणे 1931 साली राजपूत बहुतांची लोकसंख्या होती 6500. आकडे उपलब्ध आहेत. वाढून ही लोकसंख्या आज 20,000च्या वर जात नाही. परंतु 2 लाख दाखले राजपूत बाबताचे इश्यू झालेले आहेत. ते कोणी दिलेत? तर जात पडताळणी अधिकारी अध्यक्ष असतो, सचिव असतो आणि सदस्य सचिव असतो. ह्या तिघांच्या संगनमताने हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालू आहे. हा पुण्यातील थांबायला पाहिजे. ते एकतर बोलीभाषा, रहन सहन, खानपान, रूढी परंपरा, रीती रिवाज, संस्कार, देवी देवता, गुन्हेगारी काम करण्याची पद्धत आणि वास्तव्याची ठिकाणं. ब्रिटिश सेटलमेंट मध्ये कोणाचं वास्तव्य होतं आणि सेटलमेंटच्या बाहेर आमची वस्ती आजही तुम्हाला पाहायला मिळेल. जसं की अंबरनाथ हे सेटलमेंट आहे, जेल आहे, परंतु आमचे लोक आजही तिथे राहतात. कारण नवरा जेलमध्ये बंद असताना बायको आणि मुलं जेलच्या बाहेर झोपडीत किंवा झाडाखाली वास्तव्य करून राहायची आजही तिथे राहतात. मुंडवा सेटलमेंट जेल आहे. आजही मुंडव्यात राजपूत बांधण्याची लोक सापडतात राहतात. कारण जेलच्या बाहेर कुटुंब राहायचं. उमेदपूर सेटलमेंट सोलापूर आजही सेटलमेंटच्या बाहेर लोक राहतात. सेटलमेंट मध्ये लोक राहतात. एक सेटलमेंट जेल होतं अहमदाबाद नरोडा सेटलमेंट जेल. आमचे राजपूत बांधण्याचे लोक नरोडा सेटलमेंट जेलच्या बाहेर अहमदाबाद मध्ये आजही राहतात. आता का अहमदाबाद मध्ये राहतात? कारण अहमदाबाद हे मुंबई प्रांतात होतं. मुंबई प्रांतातला भाग होता. मुंबईत काय होतं? मुंबई राज्य होतं. आणि मुंबई राज्य जे होतं ते कर्नाटक पासून अप टू कराची हे मुंबई राज्य होतं. हे मुंबई राज्य ब्रिटिश लोकांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून बनवलं होतं आणि घुसखोरी करणारे लोक हे मुंबई राज्याच्या बाहेरचे होते. त्याला सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणतात, मध्य प्रांत. म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या भागातले लोक ब्रिटिशांच्या त्या राज्यातले ह्या राज्यात जातनिहाय जेव्हा प्रांत रचना झाली, भाषावार प्रांत रचना जेव्हा झाली, तेव्हा कर्नाटक मधले 5 जिल्हे, आंध्रातले 5 जिल्हे आणि निजामशाहीतले 5 जिल्हे असे घेऊन महाराष्ट्राची रचना करण्यात आली. द्विभाषिक राज्य करत असताना जेव्हा गुजरात वेगळा केला, महाराष्ट्रात मुंबईतले उर्वरित जिल्हे असा मिळून महाराष्ट्र राज्य 26 जिल्ह्यांचा झाला, जो आज 36 जिल्ह्यांचा झालेला आहे. लोकांना भेटतो. आणि हे राजपूत बांधे आहेत का? हे खरंच बंजारा आहेत का? हे कैकाडी आहेत का? हे पारधी आहेत का? हे चप्परबंद आहेत का? याची चौकशी करतात. आणि मग तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्ही यांना ओळखतो, हे पारंपरिक या ठिकाणचे रहिवासी आहेत. ही झाली तपासणी ही पद्धत. एक ॲफिनिटी टेस्ट असते. ॲफिनिटी टेस्ट मध्ये काय केलं जातं तर तुमची बोलीभाषा, तुमची गुप्त भाषा, आमच्या 4 भाषा आहेत. आमची बोली भाषा जी आहे ती राजपुती डागोरी भाषा. आमची गुप्त भाषा आहे
की आम्ही जी पारशी नोंदणी म्हणतो त्या भाषेत जेव्हा आम्हाला गुन्हेगारी स्वरूपाची कामं करायची असतात आम्ही त्या गुप्त भाषेचा वापर करतो. आमची अतिगुप्त भाषा आहे की जेव्हा पोलीस पकडतात आणि पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून लोक कबुली जबाब देतात, परंतु आमचे लोक आपसात ते आपली अतिगुप्त भाषा वापरून स्वतःचा बचाव करायचे. चौथी आमची भाषा आहे सांकेतिक भाषा. आम्ही न बोलता केवळ खाना खुणा करून समोरच्याशी संवाद साधू शकतो, न बोलता. हे आमची वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने मला एका मुद्द्यावर प्रकाश टाकायचा आहे की मित्रांनो, आमची मागणी आहे आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये टाका. का अनुसूचित जमातीमध्ये टाका? तर आम्ही अनुसूचित जमातीचे 5 निकष पूर्ण करतो. प्राचीन असणे, बंजारा समाज एवढा प्राचीन आहे की 5,000 वर्षापूर्वीची संस्कृती त्यांनी जतन करून ठेवली आहे. सगळ्यात जुना कोणताही समाज नाही की जो एवढ्या प्राचीन संस्कृती निगडीत आहे. आम्ही प्राचीन आहोत. आम्ही भौगोलिक अलगता, आम्ही गावात राहत नाही. गावाच्या पासून गाव कुसावरती 1-2 किलोमीटर अंतरावरती आमची राहण्याची ठिकाणं असतात. आमची शिकार करण्याची प्रवृत्ती, आम्ही शिकार करून रानावरात राहून आमचं जीवन व्यापन करतो. एक गुजरेपणा, ज्याला शायनेस म्हणतात, लागाडूपणा, ही प्रवृत्ती आमच्यात आहे. आणि आमच्या एकूणच संस्कृती इतरांपेक्षा भिन्न आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये मग देवी देवता, बोली, भाषा, लग्न पद्धती, हे रीती रिवाज, रूढी परंपरा, मूल जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचे संस्कार, हे सगळे आमचे इतरांपासून भिन्न आहेत. म्हणून आम्ही मूळचे ट्राईब आहोत. आणि ब्रिटिशांनी 1871 साली आम्हाला ट्राईब घोषित केलाय, दी नोटिफाईड म्हणून आमची एक वेगळी सूची त्यांनी बनवली आहे. आणि मूळ ट्राईब असणाऱ्या लोकांना आज सवलती मिळत नाही, परंतु इतर लोकांना ट्राईबच्या सवलती मिळतात. आमची अशी मागणी आहे की आम्हाला ट्राईबच्या सवलती लागू कराव्यात. आम्ही ट्राईबचे सर्व निकष पूर्ण करू इच्छितो. विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये एकूण 14 जाती आहेत आणि 14 जातीमध्ये प्रामुख्याने राजपूत भामटा आणि छप्परबन हा देखील 2 जाती आज विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये येतात. आणि विशेष करून जे सवर्ण आहेत त्यांचं सरनेम राजपूत आहे, काही छप्परबंद आहेत आणि सरनेमचा जो काही साम्यपणा आहे त्या नावाचा दुरुपयोग करून ते देखील राजपूत भामटा आहेत असं निदर्शनात आणून त्यांनी चुकीचे अवैध मार्गाने जातीचे दाखले घेऊन, जात वैधता प्रमाणपत्र घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घुसखोरी करण्याचं काम मागील अनेक वर्षापासून चालू आहे. आज मितीला हा जो काही वर्ग आहे विमुक्त जाती अप्रवर्ग, याला 3% आरक्षण मिळतं. आणि 3% आरक्षणाचं जर वास्तव जर आपण बघितलं तर हे केवळ आणि केवळ फक्त नाममात्र राहिलेलं आहे. 60% आसपास, 60 ते 70% आसपास याच्यामध्ये घुसखोरी होते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना जो फायदा मिळाला पाहिजे तो फायदा या घुसखोरांनी तो लुटलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता साळुंखे साहेबांनी सांगितल्यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नसून इव्हन जे काही आपले सर्व जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या आहेत, जे आपण PSI म्हणतो, MPSCच्या माध्यमातून असेल किंवा मग वनरक्षकांच्या माध्यमातून पोलीस भरती असेल, अशा अनेक वेगवेगळ्या जे काही नोकरीमध्ये घुसखोरी होते, शिक्षणामध्ये घुसखोरी होते. आणि त्याच्यामुळे हे आरक्षण संपूर्णतः संपुष्टात आलेलं आहे. आणि हे थांबवण्यासाठी मुळात ज्या काही निकष असायला पाहिजे, खऱ्या अर्थाने 1961चा पुरावा पाहिजे. 1961चा पुरावा असेल तरच जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करायला हवे किंवा जात वैधता प्रमाणपत्र दिल्या गेलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी हे जे काही लोक घुसखोरी करतायत ते पैशाच्या जोरावरती अधिकाऱ्यांना मॅनेज करून खोटे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र करून घेत आहेत. आणि यामध्ये म्हणून आम्ही मागील अनेक वर्षापासून गोर सेना आणि आमचे सगळे सहकारी बांधवांच्या वतीने अनेक मोठमोठे आंदोलने, मोर्चे केलीच. इव्हन 2 वर्षा म्हणजे मागील मला वाटते मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देखील आम्ही आंदोलन केलं होतं. या संबंधामध्ये फडणवीस साहेब यांच्यासोबत आमच्या 2-3 मीटिंग सुद्धा झाल्या, परंतु कुठे ठोस पुरावा किंवा ठोस निर्णय त्या ठिकाणी ते घेताना दिसत नाहीये. म्हणून आमचा सरळ आरोप आहे या सरकारवरती, हे सरकार हेतुपुरस्परपणे या विषयाकडे डोळेझाकपणा करतोय आणि मुळात जे कोणी लोक घुसखोरी करतायत ते यांच्याशी संबंधित लोक आहेत आणि त्यांच्यामुळे राजकीय फायदा उचलण्यासाठी अशा 14 जातीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करण्याचं काम हे सरकार देखील करत आहे असा आमचा आरोप आहे. म्हणून आणि रक्त नाते संबंधीचा जो GR निघाला त्याचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग करण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय. म्हणून 1961 पुरावा हा फार महत्वाचा आहे आणि सोबतच एक महत्वाची गोष्ट आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो की मागे एक वारे कमिटी नावाची कमिटी स्थापन केली होती आणि वारे कमिटीला त्यावेळेला 50 सॅम्पल दिले गेले होते. 50 सॅम्पल दिले गेले होते आणि 50 मधून जवळपास 49 जे काही सॅम्पल होते ते 100% अवैध निघालेले आहे. हे सगळं प्रूव्ह झालेलं असून देखील आतापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाहीये. म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने अशी आमची डिमांड आहे की जे कोणी अवैधरित्या जातीचे दाखले घेतात किंवा अवैधरित्या घुसखोरी करत आहेत जात वैधता प्रमाणपत्र घेऊन, तर या जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यावर ऍक्शन तर व्हायलाच पाहिजे आणि त्यासोबत ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रमाणपत्र दिले जातात, फक्त जात वैधता प्रमाणपत्र असेल किंवा जातीचे दाखले असतील दिले जातात, त्या अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल होऊन कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून संविधानाने जे काही या विमुक्त जाती प्रवर्गाला जे 3% आरक्षण दिलेलं आहे हे 3% आरक्षण कुठेतरी वाचवलं गेलं पाहिजे. मुळात आम्हाला तर ST आरक्षणाची मागणी आमची अनेक वर्षांपासून आहे. ते तर आमचं फार लांबच नाही, पण आहे जे मिळतंय ते देखील आरक्षण आम्हाला टिकून ठेवणं फार जिकरीच होऊन बसलेलं आहे आणि यामुळे प्रचंड फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या मुक्त जाती अप्रवर्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. म्हणून मागणी हीच आहे की जे चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या जातीचे दाखले घेतायत आणि जे देतायत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. 1961 जो पुरावा आहे तो पुरावा त्या ठिकाणी कसोशीने तो तपासून घेतला पाहिजे आणि ज्यांच्याकडे 1961 आधीचे पुरावे असतील त्याच लोकांना खऱ्या अर्थाने जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. सांगायचा मुद्दा हेच आहे की जे खरे लोक आहेत, जे पात्र लोक आहेत त्यांना मिळाले पाहिजे याबद्दल आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. पण जे अवैध मार्गाने जे काही घुसखोरी करतायत, अवैध मार्गाने जे काही जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र घेत आहेत त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि मुळात 3% आरक्षण जे विमुक्त जाती अप्रवर्गाला मिळतं ते ऍज इट इज ते कायम राहिले पाहिजे. ह्या प्रकारच्या आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत. म्हणून सगळ्यांना नमस्कार. सगळ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काही विषय डॉक्टर साहेबांनी मांडलेले आहेत, काही संदेश भाऊंनी मांडले, परंतु घुसखोरी होते कशी आणि याच्यावर सरकारची भूमिका काय, म्हणजे अक्षरशः या 14 जातींना फासावर लटकवण्यापर्यंत या सरकारची मजल गेलेली. याचं जिवंत उदाहरण आहे की 568 प्रकरणाची तक्रार करून 4 वर्ष झाली. 4 वर्षानंतर त्याच्यावर 7 वेळेस तारांकित प्रश्न लागले आणि 7व्या वेळेस कुठेतरी त्याच्यावर कारवाई झाली. 568 प्रकरणं दाखल करताना ज्यावेळेस ते एक वारे कमिटी म्हणून स्थापन करण्यात आली, तक्रारदार मीच आहे त्याच्यामध्ये, त्या वारे कमिटीने मला फोन केला की या 568 पैकी आपल्याला फक्त आणि फक्त रॅन्डमली 50 प्रकरणं तपासायची आहेत आणि त्या 50 प्रकरणामध्ये जर तथ्य आढळलं तर तुमच्या तक्रारीवर आम्ही पुढे विचार करू. तर त्यांनी मला याच्यातली कोणती प्रकरणं तपासायची असं विचारलं असताना मी त्यांना सांगितलं रॅन्डमली 568 पैकी कोणती बी 50ची यादी घ्यायची आणि तपासा. मी केलेल्या तक्रारीवर माझा पूर्ण भरोसा आहे. आणि त्यांनी त्याच्यातली 50 प्रकरणं उचलली आणि ती तपासायला यादी काढली. ती यादी जात वैधता प्रमाणपत्र अधीक्षकांकडे दिली असता
त्याच्यातून असं निष्पन्न झालं की आपण आपल्या तक्रारीमध्ये पहिलेच नमूद केलं होतं की काही प्रकरणं अशी आहेत की ज्यामध्ये प्रस्ताव न दाखल करता जात वैधता प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि तसंच झालं. त्या 50 पैकी 3 प्रकरणं अशी होती की ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करताना प्रस्ताव सादर केलेलं नव्हतं आणि नुसतं जात वैधता प्रमाणपत्रावर शिक्के मारून जात वैधता प्रमाणपत्र नेलं गेलं होतं आणि उर्वरित 47 प्रकरणे ही अवैध ठरवण्यात आली. अवैध ठरवल्यानंतर 3 वर्षापासून वारंवार यांच्यावर आपण कारवाई करण्यासाठी एकदा तर मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याच्यावर जर मला आपल्याच कमिटीने ही प्रकरणं तपासलेली आहे आणि अवैध ठरवलेली आहेत, जर याच्यावर मला न्याय मिळत नसेल तर माझ्या परिवारासहित मला इच्छा मनवण्याची परवानगी देण्यात यावी. पौरादेवीला उपोषण करण्यात आले, संदेश भाऊच्या माध्यमातून त्याच्यामध्ये रस्ता रोको करण्यात आले, परंतु त्यावेळेस आता कुठेतरी 2 अधिकारी यांनी निलंबित केलेली आहे. परंतु त्यामधील आता 568 पैकी 518 प्रकरणं अजून ती पेंडिंग आहेत आणि परत मग सरकारने काय केलं की औरंगाबादला एक कमिटी स्थापन केली आणि त्यांच्याकडे मी 1550 प्रकरणं दाखल केली. कमिटी दाखल झाल्यानंतर ती बुलढाण्याला येणार, परंतु कुठेतरी वरून सरकारचा दबाव आला आणि ती कमिटी तिथे थांबली. ते प्रकरणं सुद्धा सगळी अवैध आहेत. आता ही जी अवैध प्रकरणं आहेत याच्यामध्ये काय करतायत ते 24/11/2017 जो GR आहे ब्लड रिलेशनच्या, त्याच्यामध्ये काय केलं की उपसमिती यांनी हा GR काढला. GR निघाला, तारीख थोडी लक्षात ठेवायसारखी आहे 24/11/2017. परंतु त्या कमिटीने, कमिटी सरकारचीच होती, त्या कमिटीने सगळ्या समित्यांना सांगून ठेवलं होतं की ब्लड रिलेशनचं GR निघणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, प्रत्येक समितीने 10, 12, 15 खोटी दाखले निर्गमित करून घ्या, जेणेकरून उद्या 24/11 नंतर ती कनेक्शन लावल्या जातील. आणि तसंच झालं. 23, 22, 21, 11/2017 प्रत्येक समितीतून अशी खोटी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करून घेण्यात आली आणि मग ती ब्लड रिलेशन मधून ती पुढे जोडण्यात आली. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार आता उघडकीस आहे. ही जी 50 प्रकरणं निर्गमित केली आणि ही तपासली, याच्यामध्ये ब्लड रिलेशन मधून 11 प्रकरणं ही अमरावतीवरून निर्गमित करण्यात आलेली आहे असं त्या चौकशी अहवालामध्ये आहे. परंतु ती जी 11 प्रकरणं ब्लड रिलेशन मधून बुलढाण्याला लावण्यात आली, ती प्रकरणं अमरावती समितीने निर्गमितच केलेली नाही. त्यांनी ती बनावट 11 म्हणजे बनावट 11 जात वैधता प्रमाणपत्र बनवण्यात आली. ती बुलढाणा समितीला ब्लड रिलेशन मधून दाखल करण्यात आली आणि त्याच्यावर पुन्हा ही 50 बोगस वर बोगस पुन्हा ही 50 प्रकरणं निर्गमित करण्यात आली. आता जरांगे पाटील सुद्धा नोंदीसाठी लढत आहे. जिथे नोंदी आहेत तिथे आम्हाला दाखले द्या, लक्षात घ्यायसारखा विषय आहे. परंतु 2013 मध्ये माहितीच्या अधिकारातून लोणार, चिखली आणि नांदुरा या 3 तालुक्यातून आम्ही या तालुक्यामध्ये आपल्या महसूल दप्तरी राजपूत भांडा या जातीच्या किती नोंदी आहेत म्हणून माहितीचा अधिकार टाकला. किती वर्ष 2013 आणि त्याच्यामध्ये स्पष्ट एक सक्षम तहसीलदार सारख्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट अहवाल दिलेला आहे की आमच्या दप्तरी कुठल्याही महसूल दप्तरी राजपूत भांडा या जातीच्या नोंदी नाही आहे का 3 तालुक्यामध्ये नाही. मग त्या तालुक्यातून 7 ते 8 हजार दाखले हे निर्गमित होतात. हे कशाच्या आधारावर? हा जो प्रकार आहे हा प्रकार माय बापा हो, हा समाज गरीब आहे. ह्या 14 जाती एवढ्या गरीब आहेत. आज जर बंजारा समाजाची स्थिती पाहिली तर अक्षरशः लहान लहान लेकर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या वेळेस युट्यूबवर व्हिडिओ येत असेल तुम्हाला की लहान लहान लेकर ऊसतोडीला काय हाल आहेत. तुम्ही पत्रकार बंधूंनी या समाजावर मेहरबानी करावी आणि हा विषय कमीत कमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा एवढीच अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून करतो. जय हिंद, जय सेवा. अचूक बातम्या
निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.